हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तांदळाच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत. कर्नाटकमध्ये नागपंचमीला नैवेद्यासाठी हा तांदळाचा हलवा केला जातो. तो चला आपण पटकन याची रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले होते. तांदूळ आपण कुठलाही वापरू शकतो. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून 3 तास पाण्यात भिजत घातला होता. कमीच आपल्याला 2-3 तास तरी तांदूळ भिजत ठेवायचं. आता पाणी काढून आपल्याला तांदूळ मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा ॲड करणार आहोत. 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. 1 वाटी गूळ घालायचं आहे. थोडीशी वेलची पूड घातली होती. वेलचीचे दाणे घातले तरी चालतील. आणि गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे किंचितचं मीठ घातलं होतं. 1 वाटी पाणी घालून आपल्याला हे स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे. बॅटर छान अगदी बारीक वाटून तयार झालं आहे. आता आपण एका पॅनमध्ये चमचाभर तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे वाटलेलं मिश्रण घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये ॲड केलं होतं. आता हे सगळं मिश्रण आपल्याला सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे. आपला रव्याचा शिरा जसा असतो तसा काहीसा हा प्रकार आहे. त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे. बॅटर शिजवताना मी अजून 1 वाटी याच्यामध्ये पाणी ॲड केलं होतं. हा हलवा तयार करत असताना गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच ठेवायची आहे. कुठेही गॅस मोठा करून आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि 1 वाटी गूळ याच्यासाठी मला एकूण 3 वाट्या पाणी लागलं होतं. 1 वाटी आपण मिश्रण वाटताना मिक्सरमध्ये घातलं होतं आणि 2 वाट्या आता शिजवताना घातल्या. ही रेसिपी करताना थोडाफार पेशन्स लागतो कारण बॅटर आपल्याला सतत ढवळत राहायला लागतं, नाहीतर ते पॅनला चिकटण्याची शक्यता असते. 2-3 मिनटातच बॅटर थोडं घट्ट व्हायला लागतं, पण गुठळ्या होऊ न देता आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे. पूर्ण रेसिपी होईपर्यंत मला अर्धी वाटी तूप लागलं होतं, पण ते मी 2-2 चमचे करत या बॅटरमध्ये मिक्स करत गेले होते. बॅटर घट्ट होत येईल तसं आपल्याला तूप याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. आपल्याला जर जायफळचा फ्लेवर आवडत असेल तर थोडीशी जायफळची पूडसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. मिश्रण शिजत येईल तसं ते पॅनपासून वेगळं व्हायला लागेल, म्हणजे त्याचा पिठाचा गोळा कसा असतो त्याचा गोळा व्हायला लागेल. पूर्ण प्रोसेस व्हायला 15 ते 20 मिनिटं लागली होती. 15-20 मिनिटांनंतर अशा प्रकारे हलवा पॅनपासून थोडा वेगळा व्हायला लागतो. मध्ये मध्ये तूप घालत मी हलवा व्यवस्थित शिजवून घेतला होता. तांदळाचा हलवा पूर्णपणे तयार झाला आहे. आता तूप लावलेला एका भांड्यात तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला त्याच्या सेट करून वड्या पाडायच्या आहेत. शिरा तर आपण नेहमीच करतो, पण कधीतरी थोड्याशा वेगळ्या चवीसाठी अशा प्रकारे तांदळाचा हलवा पण आपण ट्राय करू शकतो. तांदूळ छान शिजला जातो, त्याच्यानंतर ओलं खोबरं, गूळ, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट या हलव्याला आली होती. एका डब्याला मी तूप लावून घेतलं आहे. त्याच्यावर आता हा तांदळाचा हलवा काढून घ्यायचा आहे. एका वाटीच्या सहाय्याने वाटीलासुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं आहे. आता आपल्याला तो व्यवस्थित डब्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे. मी हलवा पूर्ण थंड व्हायच्या आधीच सुरीने थोडेसे त्याच्यावर कट मारून घेतले होते, पण शक्यतो आपण पूर्ण थंड झाल्यावर म्हणजे 30-35 मिनिटानंतरच त्याच्या वड्या पाडायला घ्यायच्या. गरम असताना त्याच्या वड्या पाडल्या जाणार नाही, त्याच्यामुळे पूर्ण थंड झाल्यावर मिश्रण छान त्याच्या बर्फीसारख्या वड्या पडतात. तांदळाच्या हलव्याच्या या प्रत्येक वडीवर आपण आपल्या आवडीप्रमाणे बदाम, पिस्ता किंवा मग काजूचे काप लावू शकतो. मी इथे काजूचे काप याच्यावर लावून घेतले होते. डब्यात भरून जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर 2 दिवस हा हलवा आपण खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.